मी सून आहे, त्याच्यामुळं मला नक्कीच इथं माझ्या गावकऱ्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत, त्याच्यामुळं मला नक्कीच यश येणार आहे. इतरही गावात तुम्ही प्रचार दौरे होम टू होम केलेला आहात, त्या ठिकाणी कसा प्रतिसाद भेटला? एकदम चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भेटलेला आहे. जसं प्रणितीताई आपल्या खासदार आहेत, पुन्हा प्रणितीताई भालके आहेत, त्यांनी जसा प्रचार करत होते तसं मी इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवार घोषित व्हायच्या अगोदरच प्रत्येकांच्या होम टू होम घरी जाऊन भेटत होते. मग गावकऱ्यांकडून म्हणजे छान प्रतिसाद भेटत होता. मला ती निवडणूक नक्कीच जड वाटत नाही, कारण माझं काम आहे संस्थेच्या कामाच्या माध्यमातून जलस्वराज्य, रोजगार हमी योजना, पाणलोटची कामं, पुन्हा गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अशा प्रोजेक्टच्या माध्यमातून मी प्रत्येक गावामध्ये परिचित आहे, स्थानिक रहिवासी आहे. चौखामेळा नगर माझं माहेर आहे, डोंगरगाव माझं सासर आहे. त्याच्यामुळं आणि कामाच्या माध्यमातून नक्कीच मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे यश 100% आमचंच असणार आहे. इकॉनॉमिकली ते स्टँड असतील, परंतु त्याचा उपयोग होणार नाही असं मला निश्चित वाटतं. बाहेरगावची खूप तुमच्या गटामध्ये नसतानाही बाहेरगावची लोक उभारलेले आहेत तिथे. आता हे काय नक्की परिस्थिती राहील? कारण कसं आपल्या गटामध्ये स्थानिक उमेदवाराला प्रायोरिटी देणं महत्त्वाचं आहे, परंतु गेटकन बाहेरच्या उमेदवारांना उमेदवारी देऊन खरंच ही नक्की चूक झालेली आहे. कारण आपल्या गटातील उमेदवार कॅपेबल नाहीत का काय हा प्रश्न उभा राहतोय. आणि प्रत्येक गावामध्ये मी गेल्यानंतर तशी प्रतिक्रिया उमटते आहे की आपल्या गटामध्ये कॅपेबल उमेदवार नाही आहेत का, तर ते सर्व गावकरी त्याचा विचार करतीलच. मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही? मतदारांना मी हेच आवाहन करेल की मला त्यांनी माझ्या कामाच्या माध्यमातून मी सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांनी मला मतदान रूपी आशीर्वाद देतील, हेच मी मतदारांना आवाहन करेन. रमेश नागणे महाराज आपलं दत्त मंदिर आहे. मला या कुठल्याही पक्षाचा अभिमान नाही. या अगोदर मी समाधान दादांनाही मतदान करून निवडून आणलेलं आहे, प्रणिती ताईंना सुद्धा मतदान करून निवडून आणलेलं आहे, तसंच भालकेंना बी आणलेलं आहे. तरी आम्ही बरेचशा लोकांना बाहेरच्या आणलेलं आहे. तरी आमच्या गावामधला आता सक्षम उमेदवार या ठिकाणी आम्हाला वाटतोय. आणि जवळजवळ आता म्हणजे गुलाल पडल्याचं जमा आहे असं सांगायला काय मला हरकत नाही. कुठल्या ज्योतिषाची मला काही गरज नाही. एक 5,000 मतांनी ह्या निवडून येतील. कविताताई खडतरे त्या 5,000 मतांनी निवडून येतील. आमच्या गावात जवळजवळ 2,25,000 मतदान आहे, तर त्यातलं एक कमीत कमी 1,500 ते 1,600 मतदान कविताताईंना होईल या अपेक्षा माझी स्वतःची आहे. म्हणजे वातावरण आम्ही सगळीकडे बघत असतोय आणि हे वातावरणातून त्यांचा खराच म्हणजे विजय म्हणायला काय हरकत नाही. इथले सध्याचे विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांना स्थानिक एकही इथला उमेदवार एकही काही कार्यकर्त्यावर विश्वास वाटला नाही का? त्यांनी बाहेरचा उमेदवार इथं बाहेरचे उमेदवार गेटकन उमेदवार आणल्यामुळे आमचा विश्वासच पटला नाही ना. आम्हाला इथला आपल्या गावचा आम्ही आता कोणाकडे जाणार तर गावच्याकडे जाणार. आम्हाला समाधान दादाबद्दल बोलायला नाही. समाधान दादाचं कार्य चांगल्या पद्धतीनं, परंतु समाधान दादानी ही निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे माणसं दिलेली नाही, बाहेरची माणसं आणून उभा केली. म्हणून आम्ही यावेळेस भाजपला मतदान करणार नाही. आम्ही हाताला मतदान करणार. बस.